मी आनंद गावकर. अ, तसं मला तसं इंग्रजी बरं आहे माझं. पण ते बरं असण्यामागे माझे वडील कारणीभूत आहेत. अगदी लहानपणी आमचे आजोबा तालुका प्लेसला आम्ही राहायचो त्यावेळी ते सकाळ घ्यायचे, अजिंठा घ्यायचे, मराठी पेपर्स. मग त्यांचं वाचन झालं की मग मी ते चाळायचो. काही कळत होतं, काही कळत नव्हतं. असंच चाललं होतं. पुढे मॅट्रिक झाल्यानंतर औरंगाबादला गेलो. तिथं वडील होते. वडील रोज टाइम्स ऑफ इंडिया घ्यायचे आणि 1 ते दीड तास वाचायचे सकाळी. मलाही वाटलं आपणही वाचावं म्हणून मी सुरुवात केली. पण मला अर्थच लागेना. खूप जडजंबाल आणि अवघड शब्द त्यात होते. माझी अडचण वडिलांच्या लक्षात आली. त्याने मला जवळ बोलावलं आणि हळुवारपणे सांगितलं, "बाळ, असं असं इंग्रजी येणं शक्य नाही. मी तुला एक रजिस्टर आणून देतो मोठं. तू काय कर, रोज तो अग्रलेख जो आहे ना, तेवढाच फक्त वाच आणि तो लिहून काढ रजिस्टरमध्ये. आणि तो लिहित असताना तुला जे जे शब्द अडतील तर ते शब्द डिक्शनरीत बघून पाठ कर. आणि पाठ होत नसतील तर त्या याच्यापुढे लिहून ठेव शब्दापुढे मराठी शब्द." त्याप्रमाणे मी ते आचरणात आणलं. 3 वर्ष मी अगदी म्हणजे नित्यनियमानं टाइम्सचा अग्रलेख लिहित होतो. त्यामुळं माझी इंग्रजी बऱ्यापैकी सुधारली. पुढे मी जज झालो, न्यायाधीश झालो. त्यावेळी त्यावेळी मग मी टाइम्समधली इंग्रजी आणि लीगल जी काय पॅरामीटर्स आहेत, परिभाषा, तर ती मी वापरू लागलो. पण वकील आणि पक्षकारांना ते जे टाइम्सचं इंग्रजी आहे ते समजायला खूप कठीण जाऊ लागलं आणि त्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसू लागली. मग मी ठरवलं की काहीतरी आपण पर्याय शोधला पाहिजे. म्हणून मी इंडियन एक्सप्रेस मागवायला सुरुवात केली. इंडियन एक्सप्रेसची भाषा, इंग्रजी भाषा खूप सोपी, व्यवहारातील आणि लीगल टर्म्स देखील सोप्या भाषेमध्ये, शब्दामध्ये आहेत. आणि मग काय गंमत झाली की ती भाषा मी जेव्हा माझ्या निकालपत्रात वापरू लागलो इंडियन एक्सप्रेसची, तेव्हा ते सगळं लिजिबल झालं.